आज आपण पॅचवर्क बघणार आहोत. हा पॅचवर्क करण्यासाठी आपण पहिल्यांदा गम लावून घेतला. आपण फॅब्रिक गम वापरलेला आहे, फॅब्रिक ग्लू हा वापरलेला आहे आपण, आणि तो लावल्यानंतर आपण 15-20 मिनटं सुकू दिलेलं आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त 15-20 मिनटं हा जर सुकला ना, सुकल्यानंतर वर्क करा. लगेच तुम्ही करायला घेतला ना तर हा मग असं सारखं असं इकडे तिकडे सरकेल. तर पहिल्यांदा आपण शुगर बीट्स टाकणार आहोत. पॅचच्या इकडनं न सुरुवात करता आपण टोकावरून सुरुवात केलेली आहे. 2 शुगर बीट्स घ्यायचं. मी प्रत्येक वर्क करताना बघा तुम्ही, मी जास्त मनी नाही घेत. जास्त मनी घेतलं का ते मग लूज पडतात आणि फिनिशिंग पण चांगली नाही दिसत. जेवढं मनी कमी घ्याल तेवढी फिनिशिंग पण चांगली येईल, दिसायला पण चांगलं दिसतंय. दोन मणी घेऊन पहिल्यांदा बॉर्डर, त्यासाठी आपण पहिल्यांदा बेसिकमध्ये तुम्हाला दाखवलं मी बॉर्डर कशी करायची ती. 2 मणी घेऊन, म्हणजे चॅनलवर नवीन असाल तरी मागचे व्हिडिओ बघा, तुम्हाला परफेक्ट समजेल. आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवणार आहोत, आणि ते पण स्टेप बाय स्टेप. 2 मणी घेऊन करायचं. 2 मणी केलं बघा, गॅप पण येत नाही आणि वर्क पण दिसायला चांगला दिसत आहे. जेवढं तुम्ही मणी टाकल्यानंतर जेवढं जवळून स्टिच काढाल ना तेवढं तुमचं, हे बघा असं, जेवढं जवळून स्टिच काढली ना का तेवढं आपल्याला गॅप मण्यांच्यात कमी येत आहे. आणि ही गाठ मारताना अशी मारायची नाही, इकडं मारल्यानंतर अशी गॅप येईल. ही स्टिच काढल्यानंतर गॅप मारायला आपल्याला इकडे यायचा, आतल्या बाजूला मारली ना का मग ते आतल्या बाजूला मारल्यानंतर ते आपल्या आतमध्ये झाले. जर तुम्ही अशी बाहेर मारली ना तर मग तो असा शेप होईल, इकडं नाही येणार. रिटर्न आपण परत शुगर बीट्स टाकणार आहोत गोल्डनमध्येच. हे तुमच्या हाताच्या वाईवर डिझाईन पॅचची करतायत. आपण पुढं ते पण दाखवणार आहोत, ब्लाऊज पूर्ण वर्क करून. ज्या नवीन असते ज्यांना चेन स्टिच पण जमत नाही तर आपण व्हिडिओ पहिल्यापासून स्टार्ट केलेली आहे. क्लास पहिल्यामध्ये तुम्हाला साहित्यांची नावं, डिटेल्स सगळं समजेल. तुम्ही बघू शकता का मी 2 मण्यांच्यात किती छान वर्क येत आहे. आणि या 2 मण्यांच्यात पण गॅप नाही आणायची, याच्यात आणि याच्यात गॅप नाही येऊन द्यायची. त्याच्या बाजूनेच बॉर्डर करत जायचं. प्रत्येक वेळी गाठ मारताना तुम्हाला आतमध्ये द्यायची आहे.
आता आपण कलरचं मणी घेणार आहोत. तुमच्याकडे जे असतील ते वापरा तुम्ही, असं काही नाही का हेच वापरलं पाहिजे. हे पण मी 2-2 घेऊनच करणार आहे. तुमच्याकडे डायमंड चेन असेल तुम्ही ती वापरली तरी पण चालेल. डायमंड चेन चिपकून घ्यायची, मग जो आपण फॅब्रिक ग्लू दाखवला आहे ना त्याच्याने ही सुकून द्यायची. एकदम प्रॉपर सुकल्यानंतर पुढं वर्क करायचं, नाही तर मग ते सुकली नाही तर सारखी सरकत राहील, तुम्हाला वर्क पण नीट करता येणार नाही. गम लागलेला आहे ना, तर त्याच्यामुळं तो धागा थोडा निघाला ये जात आहे. करण्यासाठी 23 नंबरची निडल वापरलेली आहे आणि जरीचा गोल्डनचा धागा आहे 423 नंबरचा. गाठ मारून घ्यायची. आता गाठ मारल्यानंतर या टोकावरून काढणार परत आणि आपण कॉपरचं मोती घेतल्यात 3 नंबरचं. ते पण मी 2-2च घेऊन करणार आहे. तुम्ही कॉपरच्या ऐवजी गोल्डन वापरलं ना तरी पण चालते. जास्तीत जास्त कॉपरच्या मणीची फिनिशिंग चांगली येते आणि कलर जात नाही. जर आर्यक मटेरियल कोणाला हवं असेल तर नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा मेसेज करून तुमचं मटेरियल मागवू शकता. असं तुम्ही लेअर देत पुढं जेवढा मोठा तुम्हाला पॅच पाहिजे असेल बाहीवर तुमच्या, तेवढा मोठा पॅच वाढवता येईल. मग तुमच्या ब्लाऊजच्या साडीत तुमच्या कलर असतील, साडीवर जी फुलं असते त्या फुलांच्या कलरप्रमाणे मणी भरायचा.
आणि त्याच्यानंतर मग रिटर्न परत एक वेळ कॉपरचं मणी. मला जर आरी वर्क क्लास करायचा असेल तर आपली ऑनलाईन बॅच पण 1 तारखेपासून चालू होणार आहे. दोन मणी टाकल्यानंतर बघा, आता तुम्ही बघाल ना तर मणी सरकत नाही किंवा हलत नाही, काही नाही. फिनिशिंग पण चांगली आणि मणी निघणार पण नाही. नाहीतर मग जास्त मणी भरलात ना तर मग ते लूज पडतात. लूज पडल्यानंतर काय होतं आहे, मणी निघण्याची शक्यता असते. 2 मणी भरल्यानंतर एकदम मण्याच्या कोटोकोट सुई स्टिच बाहेर काढायची. आणि गाठ मारून घ्यायची. आता तुम्ही हा पॅचवर्क करताना तुम्ही जसं लेअर देत जाल ना तसा हा पॅच मोठा होत जाईल. मग तुम्हाला हवं तेवढा मोठा तुम्हाला करता येईल. फक्त हा जो तुम्ही कुंदन मी लावलेला आहे तो कुंदन 15-20 मिनटं तरी सुकू द्या. तर तुम्ही 2 शुगर पेशल लाईनी करून नंतर मग डायमंड चेन चिपकवली तरी पण चालेल.